घामांच्या थारांनी गेलो या भिजून. उन्हाची ती झळ की तरी हसत राहतो. थंडपण घेऊन मन गारव्यात ठेवतो. सूर्यांची तप्त किरण, रस्ते झाले लाल. कलिंगडाच्या ताजेतवानात मिळते शांत काळ. उन्हाच्या झळा शोषत मन गार सावलीत जाते. लिंबू सरबत घेताच थकवा दूर पळून जातो. कैरीचा आंबट गोड स्वाद उन्हाळ्यात लागतो खास. उन्हाची पर्वा नाही, पण मजा मात्र जबरदस्त देते छान. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते. तर आला उन्हाळा म्हणता म्हणता खूप कडक उन्हाळा चालू झाला आहे आणि आता तर सध्या उन्हाळा चालू झाला आहे, पण पुढे एप्रिल मे अजून पूर्ण उन्हाळ्याचा जायचा आहे. तर कसं काय होईल त्याच विचाराने टेन्शन पण येतं. पण उन्हाळ्यात जे काही पदार्थ असतात ते मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं. कवितेमध्ये तुम्ही समजलंच असेल की उन्हाळ्यात लिंबू सरबत, कलिंगडाचा ज्यूस, फ्रूट ज्यूस किंवा नारळ पाणी हे यांचा मी कवितेत उल्लेख केलेला आहे. आणि हे आपल्या तब्येतीसाठी खूप खूप अतिशय चांगले असतात आपल्या शरीरासाठी. आणि त्याचे काय फायदे होतात ते काय हे सगळं काही मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर उन्हाळ्यात आपण काय काळजी घ्यायची आहे, कुठला आहार घ्यायचा आहे, हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लिंबू पाणी हे आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि तेच पाण्याबरोबर लिंबाचा रस घेतल्यामुळे शरीरातील द्रव्य संतुलन राखले जाते. लिंबू पाणी हे नैसर्गिक आरोग्यासाठी लाभदायक आणि ताजेतवाने करणारे हे सरबत आहे. त्याच्यामुळे ते खूप फायदेशीर असतात. त्याच्यात व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढवते. सर्दी, खोकला आणि संसर्ग टाळण्यासाठी हा उपयुक्त असं लिंबू सरबत आहे. पचनशक्ती वाढवते, सुधारते. तर खूप छान असं हे लिंबू सरबत आहे आणि मी त्याचा रस तुम्हाला दाखवलं. थोडीशी साखर, मीठ हे टाकून छान आपला सरबत होतो आणि उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागत असते, त्यासाठी हे पिलं तरी आपली एनर्जी खूप टिकून राहते. त्याच्यामुळे हे सरबत मी करत असते. तर उन्हाळ्यात तुम्ही हे सरबत नक्की करून पीत जावा. लिंबूचा स्टॉक मी आणूनच ठेवत असते. तो स्टॉक तुम्ही घरी सतत आणून ठेवत जावा, म्हणजे तुम्हाला सारखं करता येईल. तर आता हे लिंबाच्या सालेपासून मी हे नळ साफ केला आहे. तर बघा किती छान नळ चकाकी आले आहे. तर आता त्याच्यानंतर आपण उन्हाळ्यात हे काकडी, टोमॅटो, कांदा ह्यांचं सॅलड घ्यायचं असतं. तर हे आपण छान असं घरात सॅलड करतो ना, तर ते खूप आपल्या तब्येतीसाठी देखील चांगलं असतं. तर असं दही टाकून तुम्ही कोशिंबीरसुद्धा करू शकता. आणि दही हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि थंडावा देण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे दही हे मी लावूनच ठेवते आणि छान असं बाटलीत भरून ठेवलं आहे. खूप घट्टसर दही आहे. त्याचं तुम्ही ताकसुद्धा पिऊ शकता. आणि आपण जसं उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम किंवा थंड पाणी घेतो, तर ते टाळून आपण हे सुद्धा आपल्या शरीरात थंडावा आणणारे पदार्थ आपण खाऊ शकतो. तर थंड पाणी पिल्याने आपल्याला सर्दी टिकून तर राहतेच, पण आपल्या शरीरासाठी थंड पाणी चांगलं नाही आहे. त्यासाठी शक्यतो तर हे जे काकडी, बीट, टमॅटो, कांदा हे थंड पदार्थ आहेत, तर ते आपल्या शरीरासाठी खूप अत्यंत चांगले असतात. त्याच्यामुळे हे टाकून करा. तर कोथिंबीर, पुदिना आहे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगले असतात. हे पदार्थ तुम्ही टाकून त्याच्यामध्ये दही आणि मी सैंधव मीठ टाकलेलं आहे आणि अशी कोशिंबीर बनवली आहे, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि करू शकता. तर दुसरा उपाय म्हणजे ते साली आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. जसं तुम्ही बघितलं मी फ्रीजमध्ये त्या साली ठेवून दिल्यात. तर थोडेसे छोट्या कोणामध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि त्या साली ठेवल्यामुळे आपल्या फ्रीजमध्ये काहीच त्याचा उग्र वास येत नाही आणि आपल्या छान असे पदार्थ टिकून राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये थंड पेय सतत आपल्याला प्यावंसं वाटतं आणि थंड पदार्थ खावंसं वाटतं. तर आता तसंच उन्हाळ्यामध्ये हे कलिंगड हे खूप छान आपल्या शरीरासाठी उपयोगी असतं आणि कलिंगड हे थंडावा देण्याचं काम करतं. त्याचं आपण ज्यूस बनवू शकतो किंवा तुम्ही असंच सुद्धा खाल्लं तरी खूप छान आहे. आणि रसाळ असं कलिंगड आपल्या शरीरासाठी खूप छान असतं.
आणि आपली पाण्याची पातळी वाढवण्याचं कामसुद्धा हे कलिंगडाचा ज्यूस करू शकतो. तसंच आपण मोसंबी फळं खाल्ली तरी खूप उत्तम आपल्या शरीरासाठी असतात आणि उन्हाळ्यातील उष्णतेपासून हे खूप छान संरक्षण करते. थकवा आणि अशक्तपणासुद्धा दूर करते. त्याच्यामुळे हे मोसंबी किंवा संत्र अशी फळं तुम्ही खात जावा. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे प्रतिकारशक्तीसुद्धा सुधारते, पचनशक्ती सुधारते आणि व्हायरल वगैरे संसर्ग हे रोखते. त्याच्यामुळे ॲसिडिटी, अपचन, बुद्धिगोष्ठतेवर उपयोगी हे असं मोसंबीचा ज्यूस असतो. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही करू शकता आणि मोसंबी असं सुद्धा खाल्लं तरीसुद्धा चांगलं असतं किंवा तुम्ही ज्यूस करू शकता. तर त्याचबरोबर कैरीचे उपयोग आणि फायदे म्हणजे उष्णतेपासून आपल्याला संरक्षण देते. कैरी म्हणजे कच्चा आंबा, ज्याला उन्हाळ्यात खूप विशेष महत्त्व आहे. उन्हाळ्यात शरीराची उष्णता नियंत्रित ठेवते. कैरीचे पन्हं पिल्याने पचनशक्ती सुधारते. गॅस, अपचन, ॲसिडिटीच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे त्याने इम्युनिटी वाढत असते. त्यामुळे कैरीचं पन्हं किंवा कैरीचा उपयोग आपण उन्हाळ्यात खूप केला पाहिजे आणि उन्हाळ्यात ते कैरी हा सीझन असल्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. त्याच्यामुळे खूप वेगवेगळे पदार्थ आपण करून आहारात वापर करून त्याचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आता हिरव्या पालेभाज्या, ज्या मेथीची भाजी म्हणा, शेपूची भाजी म्हणा किंवा पालक, माठ अशा भाज्या असतात, त्या हिरव्यागार भाज्या आपण करू शकतो. तर आता ह्या भाज्या खूप आपल्या तब्येतीसाठी आणि आपल्या शरीरासाठी अतिशय छान असतात आणि चांगले असतात. त्याच्यामुळे हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरात खरंच त्याचा समावेश केला पाहिजे जेवणामध्ये. आणि तुम्हाला जे मी आलं दाखवलं तर त्याच्या आलं लसणाची पेस्ट करून ठेवली आहे. उन्हाळ्याचं इतकं प्रमाण भयंकर असतं की घरामध्ये आपल्या ताई किंवा मैत्रिणी जे ऑफिसला जातात आणि उन्हाळ्यामध्ये कसं घरी असल्यावर पण आपण जेवण वगैरे बनवत असतो. त्याच्यामुळे खूप उष्णताचे प्रमाण वाढलं जातं आणि त्याच्यामुळे किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ थांबू वाटत नाही. तर पटकन जेवण असं होईल त्यासाठी आपण काय काय करावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि हे तुमच्या फायद्यासाठी मी सांगते. तर हे तुम्ही उन्हाळ्यात आपण किचनमध्ये जास्त वेळ न घालवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला टिप सांगते. तर मी टोमॅटो घेतला आहे आणि टोमॅटो छान असे धुवून मिक्सरमध्ये ग्राइंड केले आणि हे ज्यूस मी बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देत असते. तर कसं त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो प्युरी करता येते किंवा टोमॅटो असं आपण टोमॅटोचं सार करतो तसं त्याच्यासाठी उपयोगी होतं किंवा आपण जेवणामध्ये टोमॅटोचा उपयोग केलाच जातो. तर त्याच्यामुळे ती डायरेक्ट आपण प्युरी केल्यामुळे टाकू शकतो. तर आता मी कांदा आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा करून ठेवली आहे. तर कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये ग्राइंड करून असं छान डब्यामध्ये ठेवून देणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे खूप छान टिकते. फ्रीझरमध्येच ठेवा शक्यतो. आणि हे बघा टोमॅटो प्युरी आणि कांदा टोमॅटोची पेस्ट ही अतिशय उपयोगी आहे. त्याच्यामुळे ते जेवण बनवताना भाजीला आपण फोडणीसाठी कांदा टोमॅटो हे वेगळं चिरत राहतो तर त्याच्यामुळे टाईम खूप जातो. तर अशी पेस्ट केल्यामुळे आपली भाजीला फोडणीसाठी हे रेडीमेड आपण पटकन टाकून देता येतं, भाजी करता येते. तर त्याच्यामुळे असं तुम्ही करून ठेवत जा. खूप छान उपयोगी पडतं आणि किचनमध्ये आपल्याला जास्त वेळसुद्धा उभं राहायची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा माठ किंवा मटका नैसर्गिकरित्या पाणी थंड ठेवण्याचं काम करत असतं आणि त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. थंड पाणी हे नैसर्गिकरित्या गार राहते आणि फ्रीजच्या पाण्यापेक्षा पचनासाठी हे पाणी खूप चांगले असते किंवा अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठी सुद्धा हे फायदेशीर असतं. तर माझ्याकडे मटका आहे, तो मी मिठाने साफ करत असते. तर सर्फ किंवा साबण लावण्यापेक्षा तुम्ही मिठाने छान घासून घ्यायचा आणि त्याचा हात लावल्यामुळे वास येत नाही आणि वरचेवर पाणी बदलत राहायचं. त्या मटक्यातलं पाणी जास्त दिवस वापरायचं नाही, पण किमान थंड राहण्यासाठी 1-2 दिवस पाणी ठेवलं तरीसुद्धा चालतं. तर हा माठ म्हणजे उन्हाळ्याचा फ्रीज म्हटलं तरीसुद्धा चालेल. सतत आपल्याला तहान लागते उन्हाळ्यात, त्याच्यामुळे सतत पाणी पिणं खूप अत्यंत जरुरीचं असतं. तर त्यासाठी
आपण मटका घरी ठेवलाच पाहिजे आणि मटक्यातलं पाणी खूप छान आपल्या तब्येतीसाठी असतं. तर फ्रीजमधलं पाणी पिऊ नका, मटक्यातलंच पाणी प्या. तर अशा प्रकारे जे उन्हाळ्यात काय आहार गेला पाहिजे, कसं आपल्या पाण्यामध्ये जास्त प्रमाण वाढलं पाहिजे पाण्याचं, तर ते पाणी पिण्यासाठी आपण ज्यूसचा वापर करू शकतो किंवा काही पण सतत आपण पाणी उन्हाळ्यात पिलं पाहिजे. तर हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चला तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.